तुम्ही फक्त एक बल्ब वापरताय त्याच्याऐवजी दोन बल्ब वापरा. ह्यानं काय होईल, मी अर्थिंग दिलंय, आता मी फेजला जोडतो, दोन्ही बल्ब लागले, तुम्हाला कळतंय, परत जोडतो, दोन्ही बल्ब लागले. आता तुम्ही नीट बघा, दोन्ही बल्ब निम्मे निम्मे लागतायत म्हणजे डिम होत आहे. आता तिसरीकडे जोडलं, डिम लागतायत. हे तुमचं नेहमीसारखं तुम्ही चेक करू शकता. सिरीज बल्ब फेजला जोडतात, बल्ब लागला आहे, दुसऱ्याला जोडतात आहे, तिसऱ्याला जोडतात आहे. ही एका बल्बाची मेथड आहे, ही टेस्टरपेक्षा चांगली, लक्षात ठेवा. टेस्टरनं तुम्हाला काहीच आयडिया येत नाही. टेस्टरनं करंट फिरतो, म्हणजे एखाद्या फेजमध्ये लाईट जरी नसेल आणि ती मीटरला जोडली असेल तर करंट फिरून येऊन टेस्टर लागतो. त्यामुळे लाईट चेक करण्यासाठी शक्यतो टेस्टर वापरू नका. शेतकरी बांधवांनो नमस्कार. काईट हायटेक पंढरपूरमध्ये आपलं स्वागत आहे. तर एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आम्हाला काय येतो की ज्यावेळेस आम्ही ॲटो स्विच, स्टार्टर, पॅनल देतो आणि शेतकरी म्हणतात की तिथं तिन्हीत लाईट लागते, पण ॲटो उचलत नाही, स्टार्टर उचलत नाही, पॅनल उचलत नाही, दाखवत नाही. तर शेतकऱ्यांना ही सध्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की शेतकरी पहिल्यांदा चेक करतात हे टेस्टरनं. तर टेस्टर ही सगळ्यात चुकीची मेथड आहे. टेस्टर जर तिथं तुमच्यात मीटर असेल तर रिटर्न करंट येतो आणि तिन्हीमध्ये लाईट लागते टेस्टरला. त्यामुळे टेस्टरनं तुम्ही अजिबात चेक करू नका. सगळ्यात चांगली मेथड कुठली तर हे मीटर. तुम्ही आपल्या शेतकऱ्यांसाठी आम्ही खास फक्त 400 रुपयात मीटर आणलंय. म्हणजे तुम्ही आपल्या दुकानाला व्हिजिट करा की ह्या मीटरनं तुम्हाला नीट बाबा तिथलं व्होल्टेज किती आहे आणि मोटरचा करंट किती आहे ह्या दोन गोष्टी तुम्हाला ह्या मीटरनं कळतात. पण बऱ्याच शेतकरी, आपण एक कॉमन विचार करू की आजकाल मिस्त्री सुद्धा कमी मीटर वापरतात, तर शेतकऱ्यांचं वापरायचं अवघड आहे. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही वापरायला पाहिजेत. रास्त दरात आहे ते आपण उपलब्ध करून दिले शेतकऱ्यांसाठी. पण काही शेतकऱ्यांकडे हे मीटर पण नाही आणि त्यांना आलेलं बाबा व्होल्टेज चेक करायचं आहे. आता ही बघा अंदाजे मेथड आहे, ही काय शुअर शॉट नाही, कारण मीटरचं काम आपण ह्यानं करतोय. तर तुम्हाला अशा प्रकारे सिरीज बल्ब तयार करून घ्यायचा आहे. एकदम सोपं आहे, लक्षात ठेवा. 2 होल्डर 2 बल्ब वापरलेत. सिरीज म्हणजे काय, ह्या बल्बाचं एक वायर ह्या बल्बाला जोडली आणि ह्या 2 एक्स्ट्रा मी सुटसुटीत वायरी बाहेर काढलेल्या आहेत. हे झालं तुमचं सिरीज बल्ब. आता इथं मी शेतकऱ्यांना समजण्यासाठी इथं मी मीटर लावलंय, तुम्हाला दिसतंय. ही माझी आर फेज आहे, 230 व्होल्टेज आहे. वाय फेज आहे, 230 व्होल्टेज आहे. बी फेज आहे, 230 व्होल्टेज आहे. हे तुम्हाला कळतंय. आता शेतकरी बल्ब वापरतात कसा, एक बल्ब आणि एक अर्थिंग वापरतात, हे असं. तर ते पण मी इथं तुम्हाला करून ठेवलेलं आहे की हे बल्ब आणि अर्थिंग वापरतात असं. आता मी काय केलंय, ह्या बल्बाची ही जुनी पद्धत झाली आपली. कुठली, त्या बल्बाला एक अर्थिंग करतात आणि एक फेज वायर देतात. तर ही तुमची जुनी पद्धत झाली. ह्यानं कसं चेक करतात शेतकरी की एका फेजला जोडतात, बल्ब लागला आहे, दुसऱ्याला जोडतात आहे, तिसऱ्याला जोडतात आहे. ही एका बल्बाची मेथड आहे, ही टेस्टरपेक्षा चांगली, लक्षात ठेवा. टेस्टरनं तुम्हाला काहीच आयडिया येत नाही. टेस्टरनं करंट फिरतो, म्हणजे एखाद्या फेजमध्ये लाईट जरी नसेल आणि ती मीटरला जोडली असेल तर करंट फिरून येऊन टेस्टर लागतो. त्यामुळे लाईट चेक करण्यासाठी शक्यतो टेस्टर वापरू नका. हा जो बल्ब वापरता तुम्ही कन्व्हेन्शनल, त्याच्याऐवजी तुम्ही ह्या बल्बानं रिप्लेस करा. ह्या बल्बाचा तोटा काय होतो, आजकाल हे सरास घडतंय की वरून जर 3 फेज सप्लाय आलेला असतो, 3 वायरी आलेल्या असतात आणि चौथी न्यूट्रलची, पण न्यूट्रल काय आपल्या शेतात बऱ्याच जणांच्या येत नाही. तर एक कुठली तरी वायर कट होऊन खालच्या वायरीला थटते. बघा, 3 वायरी ज्या आलेल्या असते त्यातली एक वायर कट होते आणि ती खालच्या वायरीला टच होते. आपण जर ह्या बल्बानं चेक केलं, ह्या बल्बानं, तर फुल लागतोय. शेतकरी म्हणतात अहो तिन्हीत लाईट लागते, ॲटोच का चालू होत नाही, स्टार्टरच का उचलत नाही. तर लक्षात ठेवा, ह्या तिन्ही फेज ह्या वेगवेगळ्या असतात आणि ज्यावेळेस एकच फेज दोन्हीमध्ये येते त्यावेळेस तुमची मोटर चालत नाही. ना सिंगल फेजची, ना 2 फेजची, ना 3 फेजची. सिंगल फेजची चालू शकते जर एक अर्थिंग आणि एक फेज घेतलं तर, पण 2 फेज आणि 3 फेजच्या मोटरा अशा चालत नाहीत. त्यासाठी तुम्हाला जर चेक करायचं असेल तर असा सिरीज बल्बच तयार करावा लागेल. आता मी एक जनरल आयडिया देतो तुम्हाला. हे दोन्ही बल्ब दिसत आहेत का बघा. मी इथं अर्थिंग घेतलेलं आहे माझ्या सोयीसाठी, न्यूट्रल घेतलेलं आहे. तर मी हे न्यूट्रल जोडतो तुम्हाला. हे मी असं इथं न्यूट्रल जोडलंय, अर्थिंग जोडलंय. तुम्ही फक्त एक बल्ब वापरताय त्याच्याऐवजी 2 बल्ब वापरा. ह्यानं काय होईल, मी अर्थिंग दिलंय, आता मी फेजला जोडतो, दोन्ही बल्ब लागले, तुम्हाला कळतंय, परत जोडतो,
दोन्ही बल्ब लागले. आता तुम्ही नीट बघा, दोन्ही बल्ब निम्मे निम्मे लागतायत म्हणजे डिम होत आहे. आता तिसरीकडे जोडलं, डिम लागतायत. हे तुमचं नेहमीसारखं तुम्ही चेक करू शकता सिरीज बल्बनं. ह्याचा फायदा काय होतो सांगतो मी तुम्हाला, की धरून चला ह्या 2 फेजमध्ये एकच सप्लाय आलाय वरनं MSCB कडनं चुकून, म्हणजे वरून काय होत नसतं, फक्त एखादी रस्त्यात कुठंतरी वायर तुटली आणि ती तुटून खालच्या वायरीला जर थटली तर एकच सप्लाय येतो. जर एकच सप्लाय आला तर आता हे बघा, हे दोन्ही बल्ब तुम्हाला फुल लागलेले दिसत आहेत, हे लागणार नाहीत. आणि जिथं बल्बच लागणार नाही तिथं ना तुमचा ॲटोवर लाईट लागेल, ना स्टार्टर उचलेल, ना मोटर चालू होईल. जर बल्ब लागले तर तुमचा ॲटो उचलेल, मोटर पण चालू होईल आणि स्टार्टर. हे चेक कसं करायचं, तर मी आता बघा, लाल आणि पिवळा ह्या 2 फेजमध्ये फुल बल्ब लागले, पिवळं आणि निळं ह्या दोन्हीमध्ये फुल बल्ब लागले, लाल आणि निळे ह्या दोन्हीमध्ये फुल बल्ब लागले. आता ह्या बल्बाच्या इंटेन्सिटीवरने एक आयडिया येऊ शकते आपल्याला. लालचं पिवळ्याशी, पिवळ्याचं निळ्याशी आणि लालचं निळ्याशी तिन्ही व्होल्टेज आपल्याला साधारणतः काय आहेत. आता मी काय करतो, हे बघा तुम्ही, हे निळ्याचं व्होल्टेज कमी करत जातो. जसं व्होल्टेज कमी होते तसं बल्बाची इंटेन्सिटी कमी होते. हे मी इथं 0 केलं. हे व्होल्टेज जर 0 झालं, हे बल्ब अर्धे लागले. साधारणतः इथं व्होल्टेज 220 व्होल्टेज आहे. आता मी हे वाढवत गेलो व्होल्टेज, धरून चला. आता हे तुम्हाला शेतामध्ये अंदाजे करायचं आहे बल्बाच्या इंटेन्सिटीवरनं. आता हे मी किती केलं, 300 व्होल्टेज आहे. एकतर तुम्हाला कळतंय इंटेन्सिटीवरनं बल्ब किती लागलेत आणि किती दाब आहे ते. फुल दाबाला फुल बल्ब लागतोय, ह्याच्यामुळं बल्ब उडणार नाही. तुम्ही जर एकच बल्ब फेज आणि एकच बल्ब घेतला, तुम्ही जोडला, तर तो बल्ब फुटून जाईल. कारण तो बनलाय 230 ला, तुम्ही चेक करताय 415. त्या प्रकारे अशा प्रकारे सिरीज बल्ब चेक करा. कुठल्याही आम्हाला आधी फोन करण्याच्या आधी आर आणि वायचं व्होल्टेज बघा, वाय आणि बीचं बघा, आर आणि बीचं बघा, तिन्हीच व्होल्टेज येतंय का बघा. जर 2 फेज मोटर तुम्ही जोडत असाल तर ह्या दोन्हीचं व्होल्टेज चेक करा, ह्या दोन्हीचं चेक करा. धरून चला आता हे वरनं कमी येतोय, तर हे बघा, मी आता ह्या दोन्हीचं चेक करतोय फुल आहे, ह्या दोन्हीचं करतोय कमी आहे, ह्या दोन्हीचं करतोय कमी आहे. तर आपण घेताना 2 फेज मोटरला सप्लाय कुठला घेणार, ज्या दोन्हीमध्ये सगळ्यात जास्त लाईट लागते त्या दोन्हीचा सप्लाय घेऊन 2 फेज मोटरला आपण ह्या दोन्हीतलं कनेक्शन आहे. 3 फेज मोटर 2 फेज आहे म्हणजे 2 फेजवर चालणार, तर हे 2 फेजवर तुम्ही चालवणार. तर अशा प्रकारे सिरीज बल्बनं तुम्ही एक अंदाज लावू शकता की आलेली तिन्ही फेजमध्ये लाईट योग्य आलेली आहे का. जर सेम सप्लाय असेल तर हा बल्ब लागणारच नाही तुमच्या दोन्हीमध्ये सिरीज बल्ब. त्यावरनं तुम्हाला कळेल की वरनं सप्लाय फॉल्टी आलाय. 2 फेजला घेताना कुठले 2 कनेक्शन घ्यायचे हेही तुम्हाला कळेल, ज्या दोन्हीमध्ये सगळ्यात जास्त लाईट लागते. आपल्याला एक व्होल्टेजची आयडिया येईल बल्बाच्या ह्याच्यावर. तुम्हाला थोडंसं सवय आणि प्रॅक्टिस करावी लागेल. हे मीटर तर वापराच, पण जिथं नसेल तिथं आजच तुम्ही शेतकरी बांधवांनो असा सिरीज बल्ब तयार करा आणि तुमचं व्होल्टेज लाईट चेक करा. तर या व्यतिरिक्त काय डाऊट असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. एक कन्क्लुजन मध्ये मी काय सांगतो तुम्हाला, की हा सिरीज बल्ब आहे, हा कशासाठी फायदा होतो, तर जिथं तुमचा 3 फेज सप्लाय आहे आणि अर्थिंग नाही, ह्या जुन्या ज्या तुमच्या मेथडला अर्थिंग लागते कंपल्सरी, अर्थिंग नसेल तर शेतकरी मी बघितलंय खड्डा खांतात, स्क्रूड्रायव्हर खूप असतात, पाणी टाकतात, तरी पण अर्थिंग नीट येत नाही आणि त्यामुळे ह्याचं आपल्याला कळत नाही. आणि जरी आपण फेज अर्थिंग मेथड वापरली तर त्यामुळं आपल्याला, जर मी मगा सांगितल्याप्रमाणे म्हणजे एकच लाईट दोन्हीमध्ये येत असेल तर त्या दोन्हीमध्ये आपल्याला कळत नाही फॉल्टी लाईट आली का नाही फेज अर्थिंगच्या बल्बामुळं. तर तिथं हा सिरीजचा बल्ब खूप फायदेशीर आहे. म्हणजे तुम्हाला याला अर्थिंगची गरज नाही आणि यानं तुम्हाला क्लिअर आयडिया कळते की बाबा ह्या दोन्हीमध्ये लाईट आहे का नाही, फुल व्होल्टेज कशामध्ये आहे, हे तुम्हाला ह्यानं क्लिअर आयडिया येते. तर ह्या बल्बला अर्थिंगची गरज नाही आणि ह्यानं तुम्हाला खरं आयडिया येते की बाबा त्यामध्ये खरंच सप्लाय आहे का नाही. लक्षात ठेवा, जर ज्या 2 फेजमध्ये बल्ब लागू शकत नाही तिथं तुमची मोटर, स्टार्टर, ॲटो काहीही चालू शकणार नाही. त्यामुळं आधी बल्ब लावून तुमचा सप्लाय योग्य आहे का हे चेक करा, त्यानंतर पुढं आपण बघूया. तर कधी पण फोन करण्याच्या आधी ही गोष्ट एवढी आम्हाला एकदा चेक करा. धन्यवाद.